हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही इंडियाला येण्याची तयारी चालू केलेली आहे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये पण मी तेच कंटिन्यू करणार आहे की आम्ही बाकीच्या गोष्टी पण कशा सेल केल्या, घरामधले आयटम. तर आता घरामध्ये नाही म्हणलं तरी 4-5 बेड होते. तर ते बेड म्हणजे जे एक्स्ट्रा होते, जे आत्ताच आम्हाला लागणार नव्हते, ते प्रोसेस म्हणजे ते बेड काढायला आम्ही खूप लवकर स्टार्ट केलं होतं. तुम्हाला माहितीच आहे की आमची ही प्लॅन ट्रिप आहे. आम्ही आधीपासूनच प्लॅन केलं होतं की मार्च-एप्रिलपर्यंत इंडियाला रिटर्न जायचं आहे. तर त्याप्रमाणे आम्ही तयारी चालू केलेली होती. आणि मग आता इथे तेच की आज मी हा बेड ऑलरेडी मार्केट प्लेसवर टाकला होता आणि कोणीतरी येऊन घेऊन जाणार होता. तर मग ते घेऊन जाणारच म्हणजे ते ट्रक वगैरे घेऊन आले होते, ते घेऊन गेले बेड. पण आम्ही फक्त त्याची खालची फ्रेम जी आहे ना, ती डिसेंबल करून ठेवत होतो की म्हणजे त्यामुळे त्यांना घेऊन जायला इझी होईल. तर मग इथे तीच प्रोसेस चालू होती. आणि मग हाच विचार करते मी की आम्ही कसं ह्या सगळ्या प्रोसेसमधून गेलो, ती सगळी डिटेल प्रोसेस तुमच्यासोबत दाखवते. आणि कोणाला पण म्हणजे काही मूव्ह वगैरे करायचं असेल किंवा तर ह्या गोष्टी किंवा फ्युचरमध्ये कोणी मूव्हिंग करणार असेल तर ह्या गोष्टी जरा हेल्पफुल होतील की तुम्ही जेवढ्या लवकर घरातलं जे एक्स्ट्रा सामान आहे ते ॲक्च्युली लवकरात लवकर घरातून काढून टाकायचं म्हणजे करू शकता प्लॅनिंग. कारण की त्यामुळे काय आहे ना की एक एक गोष्टी रिकाम्या होत जातात आणि आपल्याला पण आयडिया येते की किती वस्तू होणार आहेत आणि कुठल्या गोष्टी कुठे जाणार आहेत. नाहीतर मग जर सेल नाही झालं तर आपल्याला डोनेट वगैरे करावं लागतं किंवा मग पिकअप ट्रकचं ऑप्शन असतं, तर ते स्केड्यूल करावं लागतं. तर मग आता हे खाली हे मॅग्नेट्स आहेत. आम्ही जिथे जिथे फिरायला जायचो तिथे सगळीकडे मॅग्नेट घेतलेले. तर हे मॅग्नेट तिथून घेतलं. असे खूप मॅग्नेट आहेत. तर आता हे मॅग्नेट आम्ही पॅक करून ठेवत होतो बबल रॅपमध्ये. रोल करून त्याला पॅक करून ठेवतो आहे. म्हणजे आता हे एकाच दिवसाची क्लिप नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळे डिफरंट डिफरंट डेज आहेत की त्यामध्ये काय काय प्रोसेस चालू आहेत. कोणीतरी एकजण काही काही गोष्टी घ्यायला येत आहेत. तर मग त्या गोष्टी ह्या सगळ्या क्लिप्स मी मिक्स करून दाखवत आहे. तर मग एक दिवस हे ड्रेसर जे आहे ते घ्यायला येणार होते. तर त्यासाठी मला ते सगळं एम्प्टी करून इथे त्यातलं सामान काढून ठेवावं लागलं. आणि ही प्रोसेस तेच मी सांगितलं तसं की खूप लवकर स्टार्ट केली होती. त्यामुळे माझ्याकडे वेळ होता आता हा एवढा सगळा पसारा सगळं सॉर्ट आऊट करून. आणि यात मेनली माझं मेकअपचं सामान होतं. तर तेच मी बघत होते की कुठे काय काय कसं सॉर्ट आऊट करायचं. पण माझ्याकडे वेळ होता त्यामुळे मी ह्या गोष्टी आरामात करू शकले. नाहीतर मग घाई गडबडीत आपण सामान कुठे पण ठेवून देतो आणि नंतर लक्षात राहत नाही. तर हेच आहे. आणि म्हणजे हे मी एका दिवसात तर मी केलंच नाही आहे. हे सॉर्ट आऊट करायला पण मला खूप वेळ लागला. अपकमिंग व्हिडिओमध्ये मी सांगेलच आम्ही का येतो आहेत इंडियामध्ये ते. पण आता सध्या मी ज्या प्रोसेसमधून जात आहे तर त्या सगळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि इंडियात येण्याची प्रोसेस म्हणजे सगळं घर एम्प्टी करायचं. सगळं घर एम्प्टी करणं इज नॉट इझी. खूप खूप वेळ लागतो. म्हणजे आपण जरी म्हणलो की आपण ट्रॅश करू, सगळ्या गोष्टी टाकून देऊ, तरीसुद्धा ते घर एम्प्टी करायला, कारण की एकाच दिवशी तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी ट्रॅश नाही करू शकत. तुम्हाला स्केड्यूल करावं लागतं आणि मग ते पिकअप करायला येतात. कारण हे मोठमोठं फर्निचर वगैरे तुम्ही कुठे डोनेट पण नाही करू शकत. डोनेशन सेंटरवाले पण एवढ्या मोठ्या गोष्टी घेत नाहीत. तर हा पण एक बेड होता. इकडे पण 2 बेड होते. तर एक बेड आम्ही डिसेंबल करून त्याचं हलकंच होतं ते. तर मग खाली नेऊन ठेवला आणि म्हणलं की हा एक दुसरा जो बेड आहे मग त्यांना कळेल की बेड कसा डिसेंबल करायचा. आणि मग नंतर ते एक फॅमिली घेऊन जाणार होती. मग त्यांना दाखवलं की असं असं डिसेंबल केलेलं आहे. हा पण बेड तसाच आहे की डिसेंबल म्हणजे ते लोक आलेलेच होते ह्यावेळेस. तर इथे आम्ही फक्त चेक करत होतो की ती मॅट्रेस आणि बेड फ्रेम डोअरच्या बाहेर जाईल की नाही. तर मग ते मेजरमेंट चालू होतं म्हणजे मग डिसेंबल करावं लागेल की नाही. आणि बाकी मग ते त्यांनीच तो बेड डिसेंबल वगैरे केला आणि मोठा ट्रक घेऊन आले होते ते त्यामध्ये सगळं सामान घेऊन गेले.
आता नेक्स्ट आहे हा सोफा काऊच. तर मग हा पण काऊच जाणार होता. तर म्हणलं मग जायच्या आधी, लोकांना देण्याच्या आधी आपण एकदा त्याचं क्लिनिंग करून घेऊयात. आणि मग तेच माझं काम चालू होतं इथे, थोडंफार सोफा क्लीन करायचं. आणि अशा प्रकारे हे खूप मोठं मोठं फर्निचर जे आहे मेनली, ते आम्ही ना जरा लवकरच घरातून काढायचं ट्राय केलं होतं. त्यामुळे ना वेळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सेल आऊट झाल्या. आणि नंतर आम्हाला पण त्याचं जास्त टेन्शन नाही आलं की आता ह्या वस्तूंचं, एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचं करायचं काय. नाहीतर हे सगळं आम्हाला स्वतःला उचलून आमच्या घराच्या समोर ठेवावं लागलं असतं. आणि नंतर मग पिकअप ट्रकला स्केड्यूल करून ते हे सगळं सामान घेऊन गेले असते. म्हणजे त्यांनी आम्हाला एक डेट आणि डे दिला असता की ह्या टाईमला आम्ही येणार, तुम्ही सगळं सामान बाहेर काढून ठेवा. तर मग हे सगळं आम्हाला घरातून बाहेर काढावं लागलं असतं. त्यामुळे मग तो म्हणजे असं आहे हे पण एक ऑप्शन की लवकरात लवकर आपण ज्या एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत, ज्या लागत नाहीत, त्या काढायच्या आणि कोणाला द्यायच्या तर देऊन टाकायच्या. आणि त्यामुळे काय होतं, घर पण रिकामं होतं, एक एक गोष्टी पण हे होतात. आपल्याला पण कळतं की किती सामान राहतं आहे आणि काय नाही. आणि त्याप्रमाणे आपण पुढची प्लॅनिंग करू शकतो. आता इथे हे शूचं आणि कोटचं हँगर वगैरे होतं. तर हे पण जाणार होतं. तर मग ते पण देण्याच्या आधी एकदा त्यातले सगळे शूज वगैरे काढून ठेवले, ते बॉक्सेस वगैरे क्लीन केले. आणि नंतर मग हे म्हणजे तयार करून ठेवलं की ते लोकांना घेऊन जायला इझी होईल. सगळं काही रेडी असेल ते पटकन पिकअप करून घेऊन जाते. तर ह्या अशा, आणि मेनली काय ना, ज्या गोष्टी आपल्या कारमध्ये घेऊन जाता येतात ना, त्या पटकन सेल होतात. पण ह्या ज्या मोठ्या गोष्टी असतात ना, ज्या आपल्या कारमध्ये बसत नाहीत, ज्याच्यासाठी स्पेशल आपल्याला ट्रक किंवा दुसरी गाडीच करावी लागते, त्या गोष्टी सेल व्हायला खूप वेळ लागतो, त्यांना लवकर होत नाहीत. त्यामुळे आणि प्राईस तर काही एक्सपेक्ट करायचीच नसते, खूपच काहीच्या काही प्राईजमध्ये जातात त्या. पण ठीक आहे की प्राईसपेक्षा पण महत्त्वाचं आहे की ते कोणीतरी येऊन घेऊन जातं आहे. फ्रीमध्ये जरी घेऊन गेलं तरी पण दॅट इज अ बिग थिंग. कारण की नाहीतर मग आपल्याला हे सगळं उचलायचं आणि घेऊन जायचं तर इम्पॉसिबल आहे. तर इथे त्या लोकांनी हा असा एक ट्रक आणला होता आणि त्यामध्ये ते एक एक सामान लोड करत होते, काऊच, बेड आणि अजून काय काय. आणि बाकीच्या पण खूप अननेसेसरी गोष्टी तर आम्ही सारखा ट्रॅश करतच होतो. इथे तुम्हाला वेदर बघून कळतच असेल की हा फॉल सीझन चालू होता. नेक्स्टमध्ये व्हिडिओमध्ये आपण बघूयात आम्ही आमची कार कशी सेल केली ते. स्टे कनेक्टेड.